नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. नेहमी चर्चेत असणारा कराडचा कचरा डेपो पुन्हा एकदा पेटला की पेटविला, याबाबत अधिक माहिती अशी की बाराडबरे परिसरात कराड नगर परिषदेच्या वतीने घंटागाडीद्वारे संपूर्ण कराड शहरातील कचरा संकलन करून कचरा डेपो केला जातो व कराड नगर परिषदेमार्फत विविध प्रक्रिया करून त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते किंवा खतामध्ये त्याचे रूपांतर केले जाते. स्वच्छ व सुंदर कराड शहर अशी कराडची ओळख निर्माण झालेली असताना मागील काही वर्षापासून अनेक वेळेला बाराडबरे परिसरातील कचरा डेपो अचानक पेटतो किंवा पेटविला जातो. नेमके काय गोडबंगाला आहे हेच कळेना. पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते की कचरा संकलित करून ज्या ठिकाणी डेपो मारला जातो त्या ठिकाणी काही वेळेला गॅस तयार होऊन अचानक कचरा पेट घेतो. असा काही प्रकार घडल्यास पालिकेमार्फत वेगवेगळी यंत्रणा वापरून पेटलेला कचरा डेपो विझवण्याचा प्रयत्न केला जातो. असाच एक प्रकार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी माय मराठी टीव्हीच्या निदर्शनास आला. माय मराठी टीव्हीच्या एका प्रेक्षकाने फोन करून बाराडबरे परिसरातील कचरा डेपो पेटले असल्याची माहिती माय मराठी टीव्हीच्या प्रतिनिधीला दिली. त्यानंतर माय मराठी टीव्हीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष बाराडबरे परिसरात पोहोचले असता खरोखरच कचरा डेपोमधून धुराचे व आगीचे लोट बाहेर येऊ लागले होते. धुराच्या लोटामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला होता. या ठिकाणी आग लागली होती. त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता एक जेसीबी त्या ठिकाणी आढळून आला व काही कर्मचारी त्या ठिकाणी दिसून आले. आता प्रश्न असा पडतो की हा कचरा डेपो नेमको कशामुळे पेटला की पुन्हा तीच परिस्थिती. यावर पालिका प्रशासन ठोस उपाययोजना करणार आहे की नाही. काही स्थानिक नागरिकांकडून हा कचरा डेपो कायमस्वरूपी येथून हलवण्याची देखील मागणी होत आहे. पालिका प्रशासन कराडचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शंकर खंदारे या कचरा डेपोच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार का, तसेच या कचरा डेपोचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.